मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे आपला आवाज आपली सखी तर्फे आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा 2025 हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। या सोहळ्यात 2026 वर्षाच्या सदस्यत्वाचे उद्घाटन देखील करण्यात आले। नवीन सदस्यत्वासाठी खास सदस्यत्व ओळखपत्र तसेच 2026 चे विशेष गिफ्ट गालिचा यांचे लोकार्पण करण्यात आले। या विशेष कार्यक्रमासाठी येऊ घातलेल्या मराठी चित्रपट असंभवच्या टीमने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता सचित पाटील, निर्माते नितीन वैद्य आणि सहदिग्दर्शक पुष्कर श्रोत्री उपस्थित होते। त्यांच्या हस्ते सदस्यत्व कार्ड व भेटवस्तूचे उद्घाटन झाले। कार्यक्रमात आपला आवाज आपली सखीच्या हजारो महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विविध खेळ, नृत्य आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात महिलांनी मनसोक्त आनंद लुटला। खेळांमध्ये आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी महिलांना स्मार्ट वॉच, हेडफोन्स, पैठणी साडी, स्पेशल टूर ट्रिप्स तसेच ज्युसर, मिक्सर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। विशेष म्हणजे या गेम शो मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह आणि आनंदाचा माहोल अधिकच वाढला। हा भव्य सोहळा आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात मान्यवर म्हणून उपस्थित होते आमदार उमा खापरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, रॉयल बाबा 7 मोबाईल शॉपचे मालक जिगर भट्टी, मार्मोरीज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालिका नीलम पुजारी, वेदस्पर्श आयुर्वेदच्या संचालिका गीतांजली क्षीरसागर। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि खेळांचे संचालन अँकर ओम यादव यांनी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळले। त्यांच्या विनोदी आणि आकर्षक शैलीमुळे सभागृहात हास्य आणि उत्साहाची लहर उमटली। अशा भव्य प्रमाणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे आपला आवाज आपली सखीच्या महिला सदस्यांमध्ये उत्साह, आनंद आणि नवीन ऊर्जा पाहायला मिळाली। 2026 सदस्यत्वासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून इच्छुक महिलांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 86 24 83 44 43। धन्यवाद। नवऱ्याला तर घरात लय मनोरंजन असतं, बोर झालं की बजाव। एकदा नमस्कार। नमस्कार। जे काही समुद्री जीव आहे, चला आतमध्ये मध्ये होय। भाऊसाहेब पण इथे आहेत, तर तुम्हाला माहिती कलाकारांसाठी त्यांनी आता एक कलाकार कट्टा म्हणून सुरू केलेला आहे। त्याचबरोबर नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत। भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये जी चळवळ सुरू झाली ती भाऊसाहेबांमुळे झालेली। त्यामुळे एक कलाकार म्हणून आणि कलाकारांना सपोर्ट म्हणून जसं आम्ही मराठी चित्रपटांना सपोर्ट करतो, त्यामुळेच भाऊसाहेब आपल्या व्यासपीठावर आहेत। आणि मी म्हणते की जरी राजकीय वारसा जरी असेल
तर प्रत्येक वेळेस राजकारणच डोक्यात असतं असं नाही, समाजकारण पण असतं. त्यामुळे ह्या समाजकारणासाठी आणि कलाकारांसाठी झटणाऱ्या भाऊसाहेबांना आपण आज आमंत्रित केले आणि त्यांचंही आपला आवाज आपल्यासाठी करणं खूप खूप स्वागत. खूप आनंद आहे. गेल्या वर्षीपासून मी संगीताने आवर्जून बोलवल्यानंतर पण मी 4 चित्रपट केले, पण मला काय प्रमोशन करायची संधी नाही मिळाली. पण आता यानंतरचा जो चित्रपट येईल त्यावेळेस ओम यादव पण असेल ना, आपण तुम्ही पण असाल सर्वजण. या ठिकाणी खूप आनंद घ्या. आपली सखी आणि संगीता हे एवढं जोडलेलं आहे. सचिनजी, ही जी संख्या आहे ना ही अर्धी आहे, कारण जवळजवळ 2,500 ते 3,000 सख्या ह्या संगीताशी जोडलेल्या आहेत. मी जास्त वेळ घेत नाही, आपण नेहमीच गप्पा मारतो, नेहमीच भेटत असतो. 21 तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची. असंभव काहीच नसतं, सगळं संभव होत असतं जेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढतो. आणि एवढे कलाकार आपल्यापर्यंत आलेले आहेत. आणि नितीन ज्यांनी आता आत गेलेत वाटतं, हे पिंपरी चिंचवडचेच आहेत आणि त्यांचा हा 41वा चित्रपट आहे. तर मुक्ता आपणच नाही तर नितीन पण आमच्याबरोबर दांड्या खेळलेले आहेत. आम्ही खेळलेलो आहेत दांड्या कॉम्पिटिशनमध्ये, त्यामुळे खूप जुनी परिचय आहे. त्या आपला पिक्चर निश्चितच जोरदार चालेल. आणि मी आत्ताच शॉर्ट्स आपले पाहिले, त्यामुळे मला असं वाटतं बघावं म्हणून. तर 21 तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवावी. आपला आवाज आपली सखी या रंगमंचावर इकडे आम्हाला बोलवलं त्याबद्दल संगीताताईंचे विशेष आभार, मनापासून आभार. तुम्हा सगळ्या काय म्हणूया सख्या मैत्रिणी आणि सगळ्या महिलांना मनापासून नमस्कार. आज खऱ्या अर्थाने मुक्तानी मला सावरलं आहे. अख्ख्या गाण्यात मी तिला सावरतोय, पण इकडे इतकी गर्दी झाली की मुक्ताने मला सावरतानाची इकडनंच स्टेप सुरू केली होती. त्यामुळे मुक्ताचे विशेष आभार. नाही तर या गर्दीतनं येणं अवघड झालं होतं. अर्थात ते तुमचं मनापासूनचं प्रेम आहे आणि इतकं तुम्ही आम्हा सगळ्या कलाकारांवरती मनापासून प्रेम करता, इतका भरभरून आम्हाला प्रतिसाद देता, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. एक तर खूप छान दिसतंय, सगळ्या सुंदर दिसतायत, खूप छान. लव यू टू. आणि खूप खूप मनापासून आभार. आपला आवाज आपली सखी द्वारे मी काही पहिल्यांदा तुमच्या भेटीला येत नाही. मी अनेकदा संगीताताईंमुळे अनेक मैत्रिणींना भेटलेली आहे, वेगवेगळ्या शोजना मी कधी कधी व्हिजिट केलेली आहे. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी इनोव्हेटिव्ह कल्पना घेऊन संगीताताई येतात. आजही मी म्हटलं पटकन स्टेजवर नाही येऊ, नाही, आपली हिरोईनची एंट्री आहे तशीच व्हायला पाहिजे, आमच्या सखीना आनंद व्हायला पाहिजे, आम्ही किती वेळ तुमची वाट बघतोय. म्हटलं येस बरोबर आहे. आम्ही बाहेरनं आलो, छान तुमच्याबरोबर एंटर केलं, अत्यंत मजा वाटते. आणि अशा प्रकारे एक चांगला ऑडियन्स तयार करण्याचं काम तुम्ही सगळ्या जणी करताय. कारण आपण कायम ह्या दुसऱ्या बाजूने बोलत असतो की मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही, थिएटरमध्ये पोचत नाही. ते सगळं तुम्ही नेहमी खोटं ठरवता आणि जास्तीत जास्त प्रयोग आपली सखी कायम फुल करत असते. जास्तीत जास्त शोज तुम्ही घेता, आनंदाने त्यात सहभागी होता, तितक्याच उत्साहाने नटता, सजता. तो सिनेमा तुम्ही आपलासा करता. आम्हाला वाटतच नाही, एकदा रिलीज झाल्यावर वाटत नाही की तो आमचा आहे, तो तुमचा सगळ्यांचा होतो. आता मी पडद्यावर नाचत होते, पण त्यातली प्रत्येक जण आज तशा पद्धतीने, मग मी मुद्दामच तशी आले नाही कारण मला माहिती होती आज प्लेन साड्यांची थीम आहे. म्हटलं समोरच्या हिरोईन्स मी बघते किती छान छान दिसत आहेत. आणि अर्थातच थोड्या वेळाने गाणं लावून तुम्ही सचित पुष्कर नितीन नाचला तर नितीन बरोबर तुम्ही नाचाल, ती स्टेप करा, मला बघायला मज्जा वाटेल. पण असंच भरभरून प्रेम राहू दे. आपण कायम फक्त मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे, मराठी चित्रपट नाटक पुढे गेलं पाहिजे याच्याविषयी चर्चा करतो. ते चर्चा कृतीत आणून त्याच्यावर काहीतरी काम करण्याचं मोठं काम तुम्ही सगळ्याजणी करतात, मैत्रिणी म्हणून सपोर्ट करतात. त्यामुळे खूप मनापासून छान वाटतं. अजूनही एवढंच काम तुम्ही करत नाही, याच्यापेक्षा अनेक मोठी कामं तुम्ही करता ऑब्व्हियसली. पण आमच्या क्षेत्रासाठी मला जे नेहमी वाटतं की हे कॉन्ट्रीब्युशन आहे मोठं तुमचं, तर संगीताताई तुमचे मनापासून आभार. आणि ज्या हेतूनी आपला आवाज आपली सखी हा मंच उभा राहिला, तो हेतू आणखीन सफल होऊ दे. तुम्हाला तुमचा खूप चांगला वेळ एकमेकींबरोबर घालवता येऊ दे, चांगल्या ॲक्टिव्हिटीज यातनं होऊ देत आणि तुम्हाला भरभरून आनंद जगताना मिळू दे, अशा माझ्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभार. थँक्यू. लव्ह यू ऑल. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? वा 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 वा. संगीताताईंबरोबरचे माझे ऋणानुबंध गेले 20-1 वर्षांपासूनचे आहेत आणि गेली 20-1 वर्ष
त्या ज्या प्रकारे काम करतायत ना ते बघून खरंच खूप आनंद होतो. खूप बरं वाटतं की केवळ आमच्या नाट्य किंवा चित्रपट सृष्टीसाठी नाही तर त्यांच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या महिलांसाठी, तुमच्यासाठी त्या गेल्या 20-21 वर्ष इतकं छान काम करतायत. तुम्हा सगळ्या एकत्र बांधून ठेवलेलं, एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या मनोभावना लक्षात घेऊन तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या गरजा काय आहेत, तुमचा आनंद, तुमचं सुख, तुमचं समाधान, तुम्हाला कसं तृप्त वाटेल, ह्या सगळ्याचा विचार करून संगीताताई इतकी वर्ष काम करतायत. त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं की आज ह्या वास्तूमध्ये येऊन मला तुम्हा सगळ्या सखींना इथे एकत्र भेटता येते.